विकासाचाच निधी मंजूर करायचं ठरवलं तर तो निधी किती येतो? फक्त दलित वस्तीचा, अख्ख्या शहराचा नाही, फक्त दलित वस्तीचा. किती येतो तो निधी? 15 कोटी. आता मला सांगा, हे 2 कोटीवाला मोठा, 5 कोटीवाला मोठा, का इकडचा 15 कोटीवाला मोठा? 15 कोटीवाला. म्हणून 2 कोटीवाले 5 कोटीवाले गेले, त्यांना एवढंच जाऊ देत. आताच्या निवडणुकीमध्ये 15 कोटीवाला हा आपल्या हक्काचा आणि आपल्या पक्षाचा नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आपण बघायला गेलो तर आपल्याच वाशिममध्ये विषय, मुद्दे आणि समस्या भरपूर आहेत. रस्त्याची समस्या, नाल्यांची, गटारांची समस्या आहे. भुयारी गटार नाही या शहरामध्ये, अजूनही अशी परिस्थिती आपल्या सर्वांना समजते. ड्रेनेज वॉटर ते निघून जाण्यासाठी सांडपाणी, याची कोणतीही सोय नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो, दुसऱ्या बाजूला आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. आजही वाशिम मधले जर आपण हॉस्पिटल बघितले तर ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. इकडच्या गोरगरिबांना, इकडच्या कष्टकऱ्यांना जर इलाज करायचा असेल तर त्यांना अकोल्याला अजूनही जायला लागतं इलाजासाठी. आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्या हक्काची माणसं निवडून द्यायची. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर इकडनं वैभवदादाच्या वतीने एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर 150 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम मध्ये सरकारी पैशातलं, सरकारी हॉस्पिटल वाशिम मध्ये नक्कीच चालू करण्यात येईल. आणि हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे आपल्याकडे, हे सुद्धा समजून घ्या. आज कितीतरी तरुण आपल्यातले शिकून सवरून समोर येतात. पुढे जायचं असतं, तरक्की करायची असते, परिवाराचा विकास करायचा असतो, पण शिक्षण झाल्यानंतर हाताला नोकरी नाही, हाताला रोजगार नाही. याच्यामुळे कुठल्या तरी छोट्या कामामध्ये, चुकीच्या कामामध्ये आपले आज तरुण मोठ्या प्रमाणात घुसतात. आणि दुसऱ्याच बाजूला बघितलं तर वाशिमचा परिसर, वाशिमचा अवतीभवतीचा परिसर हा शेतीप्रधान परिसर आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उगवलं जाते, कपास उगवला जातो, तूर उगवली जाते. थोडं अजून खाली हिंगोलीकडे गेलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद उगवली जाते. पण आज या सगळ्या गोष्टींना पकडून व्यवसाय, इंडस्ट्रीज, फॅक्टरीज ह्या आपल्या इकडे चालू झालेल्या नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आज एमआयडीसी वाशिमची अख्खी रखडली गेलेली आहे. आणि एमआयडीसीच्या माध्यमातून नवीन प्रकल्प येत आहेत, नवीन कंपन्या उघडतायत, नवीन फॅक्टऱ्या उघडतायत, असं कोणताही प्रकार दिसत नाही. आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर एमआयडीसीचं पुनर्वसन करून इकडे नवीन प्रकल्प, नवीन कंपन्या, नवीन फॅक्टऱ्या आणून वाशिममध्ये रोजगार आणि जॉब्स आणि तशाच नोकऱ्यांची उपलब्धता ही वंचित बहुजन आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि त्याचबरोबर तूर डाळ जी आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात उगवली जाते, त्या तूर डाळीसाठी एक डाळ मिल, कपासासाठी जिनिंगचे आणि प्रेसिंगचे युनिट, तसेच हळदीसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आणि सोयाबीनसाठी सोया रिफायनरीज ह्या सुद्धा नगर परिषदेच्या मार्फत वाशिम मध्ये चालू करून वाशिम मधल्या तरुणांसाठी महिन्याला 2000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच वाशिम मध्ये करणार. आणि मित्रांनो, हा विकास आपल्याला एकत्र येऊन घडायचा. हा विकास कोणतरी मंत्री येऊन करेल, संत्री येऊन करेल, आमदार येऊन करेल, खासदार येऊन करेल, या आशेमध्ये आपण थांबणं आता थांबवलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा अधिकार दिलाय, तो म्हणजे मतदानाचा. आणि या अधिकाराने आपण ठरवू शकतो की सत्तेमध्ये कोण जातं, आपला नगरसेवक कोण बनू शकतं आणि आपला नगराध्यक्ष कोण बनू शकतं. आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की इथे आपल्या सर्वांसमोर योग्य विकास करणारे उच्च शिक्षित लोक आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या लोकांना मतदान करावं आणि या लोकांना सत्तेत पाठवावं आणि आपण सर्व एकत्र येऊन वाशिमचा विकास करू, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि तेच बोलत असताना किरणताईंनी आता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की समोरचे 2 उमेदवार काय करतात. एक उमेदवार
त्याला ग्रामीणचा शहरामधला आणि शहरामधला ग्रामीण मधला फरक कळत नाही. आणि ग्रामीणच्या योजना शहराला लावायला गेला तर आतापर्यंत जिकडे वाशिम आहे त्याच्याहून मागच्या परिस्थितीमध्ये तो आणून ठेवेल अशी परिस्थिती दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस आहे तो माणूस स्वतःच तर नगर परिषदेच्या ठेक्यावरती जगतो. आता ठेकेदाराला जर तुम्ही सत्ताधारी बनवलं तर सत्ता कोण मिळवणार आणि ठेके कोण घेणार हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुमच्या सर्वांसमोर उच्च शिक्षित, शिकलेले, परिसराचा अभ्यास असलेले, त्यांच्या वॉर्डामधला, त्यांच्या प्रभागामधला, तसंच त्यांच्या शहरामध्ये काय समस्या आहेत, नागरिक कोणते आहेत, त्या नागरिकांच्या अडीअडचणी काय आणि त्या नागरिकांच्या अडीअडचणी कशा सोडवू शकतो याचा पूर्ण अभ्यास करूनच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तयारी करून आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या येत्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही माणसाच्या मागे ठेवू नका. ग्रामीण माणसाच्या शहरी विकासाच्या मागे ठेवू नका आणि या नगर परिषदेच्या ठेकेदाराच्या मागे ठेवू नका. आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या शिकलेल्या उमेदवारांच्या मागे ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार हे बहुमताने निवडून आणून द्या. आणि मित्रांनो, आज जर तुम्ही वंचितचे उमेदवार बघितले तर तुम्हाला अजून एक खासियत दिसेल की वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेचे ते अध्यक्षाचे उमेदवार हे 22 वर्षाचे, इथे आरतीताई आहेत 25 वर्षाचे आहेत. आणि तशाच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे तरुण आणि युथ असे आहेत. आपण गेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याची काय परिस्थिती झाली आणि चुकीच्या माणसाच्या हातामध्ये धोरण आलं की काय होतं ह्याची आपण पूर्ण परिश्रम बघितलेले आहेत. कोणतरी माणूस येतो, निवडणूक पडतो, मग शिवसेनेत जातो, दुसरा माणूस येतो तो भाजपमध्ये जातो. आणि जर आपल्याला हे सगळा पराक्रम थांबवायचा असेल तर आता आपल्याकडे एक महत्वाची संधी आली की आता युवा हे आपल्यासाठी उभे आहेत. आपण जर आज या युवकांना ताकद दिली, आपण जर आज या युवकांना बळ दिला तर हीच लोक पुढचे 50 वर्ष आपल्या वाशिम मधलं नेतृत्व सक्षमपणे सांभाळू शकतात आणि त्याच्याच पेक्षा आपल्या वाशिमचा विकास हा अजून 20 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतात. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि जसं आम्ही म्हणतो की वंचित बहुजन आघाडी इकडच्या तळागाळातल्या तमाम कार्यकर्त्यांना, ते वंचित समाजातनं असो, बौद्ध असो, मुसलमान असो, आदिवासी असो, भटके विमुक्त असो, बौद्ध असो, बहुजन असो, या सगळ्या वंचित समूहांना उमेदवारी देणारा एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. तुम्ही शेजारी वाशिमच्या शेजारी अकोल्याची जिल्हा परिषद बघा. अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष एक आदिवासी झालाय, एक माळी समाजाचा झालाय, एक तेली समाजाचा झालाय, एक धनगर समाजाचा झालाय. बौद्धामधला अध्यक्ष जो झालाय तो ओपन मधनं निवडून आलाय. आणि त्याच्याहून महत्वाचं, या महाराष्ट्रामधली पहिली मुसलमान महिला साबिया दीदी अंजुम ही वंचित बहुजन आघाडीकडनंच पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष झाली होती अकोल्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने ज्यांना ज्यांना संधी नाकारतात आणि ज्यांना ज्यांना सत्तेचे दारं बंद करतात त्या त्या सगळ्या समूहांना, त्या त्या सगळ्या समाजांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी द्यायला आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या युवकांना इकडचे प्रस्थापित संधी नाकारतात त्या युवकांना सुद्धा संधी देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज मैदानामध्ये आहे. आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा वाशिम नगर परिषदेवरती फडकावा एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव उलेमाले दादा उभे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 1 मधनं महेश तायडे दादा,